आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे। अखेर दादांचा घातपात करणारे सापडलेच। आपल्याच लोकांनी केला दादांचा घात। ज्यांच्यावर दादांनी विश्वास ठेवला, संपूर्ण महाराष्ट्राने विश्वास ठेवला, त्याच लोकांनी केली दादांची गेम। होय, दादांच्या विमान दुर्घटनेला 1 महिना पूर्ण झाला तरीही तपास यंत्रणेला काहीच यश मिळत नव्हतं। परंतु आत्ताच अखेर तपास यंत्रणेला सर्वात मोठा पुरावा सापडला असून त्यानुसार या मोठ्या नेत्यांचं काळबेर उघड पडलेलं आहे। यांनी कशा प्रकारे सगळा कट रचला, कशा प्रकारे सगळा घात घडवून आणला, याची सगळ्यात मोठी गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागलेली आहे। सगळी माहिती बघून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसेल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल। अजिबात अर्धवट व्हिडिओ कुठेही सोडू नका, कारण की व्हिडिओच्या शेवटी या लोकांनी 2 दिवस आधी कशा प्रकारे सगळा प्लॅन केलता, विमान कंपनीमधल्या कोणकोणत्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत काय काय यांची चर्चा झालती, याची रेकॉर्डिंग आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहेत। त्यामुळे तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल। शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघत रहा, तुम्हाला सगळं पुढे गुप्त कट समजणार आहे। नेमका रोहितदादा पवार यांनी ज्याप्रमाणे सगळ्यात आधी पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता की एक पूर्व विदर्भातला नेता, ज्यामुळे दादांना उशीर झाला, आदल्या दिवशी दादांना हा भेटला, यांनी एका फाईलवर सही करण्यासाठी दादांना रोखलं आणि दादांचा सगळा प्लॅन बदलला। त्यानुसार दादांना गाडीने न जाता विमानाने जाणे भाग पडले आणि दादासोबत असा विमान अपघात झाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक बाब समोर येते की ही विमान कंपनीची आहेत VSR चा कारभार अत्यंत खराब आहेत। जबाबदारपणे त्यांनी काही गोष्टी केल्या नाही, त्यामध्ये त्रुटी आढळल्या। त्यानुसार या विमान कंपनीचे 4 ते 5 विमान सध्या उडवण्यासाठी बंदी घालण्यात आले आहेत। नुकताच जय पवार यांनी एक व्हिडिओ टाकला, त्यामध्ये विमान उडवताना त्यामध्ये एक व्यक्ती झोपलेला दाखवलेला आहे। त्यानुसार यांचा निष्काळजीपणा संपूर्ण महाराष्ट्रासमोर आला आहे। यांनी कशा प्रकारे सगळा हलगर्जीपणा केला, सिरियस घेतलं नाही आणि आपल्या दादांचा घात झाला। हा घात घडवून आणण्यासाठी कोण कोण जबाबदार आहेत, कशा प्रकारे सगळं त्यांनी प्लॅन केला, याची सगळी गुप्त माहिती आपण तुम्हाला व्हिडिओ पुढे सांगणार आहेत। या सर्व नेत्यांची नावे आपण उघडपणे जाहीर करणार आहेत। त्यामुळे पूर्ण फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा, पुढे मी तुम्हाला सगळं काही स्पष्ट दाखवणार आहेत। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे उपस्थित केले होते, ही सगळी मुद्दे कुठेतरी खरं होताना दिसत आहे। ज्याप्रमाणे या विमान कंपनीचा हलगर्जीपणा झाला आणि त्यामध्ये आपल्या दादांना जीव गमवावा लागला। ओ शिट! ओ शिट! ओ शिट! अजित पवारांसह 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। ते आता सगळं सत्य समोर येत आहेत। या सर्व विमान दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा त्यांच्या मंत्र्यांनी आमदारांनी विनंती केली की कमीत कमी विमानाने प्रवास करावा, शक्यतो होईल तितका टाळावे, काळजी घ्यावी। तसंच इतर जे मोठे लोक आहेत, मंत्री, खासदार, अभिनेते, यांनी सुद्धा विमान प्रवास करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे। आत्ताच विमान दुर्घटनेचा जो अहवाल आला, त्यामध्ये आधी विमान झाडावर आदळलं आणि मग खाली कोसळलं। विमानामध्ये अतिरिक्त इंधन भरलेलं होतं, त्यानुसार मोठा अग्निकांड झाला। त्यानंतर पहिल्या दिवसापासूनच दादांचा घातपात आहे, हा संशय संपूर्ण महाराष्ट्राला होता। परंतु दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे सगळ्यांनी शांतता घेतली। परंतु आता कोणीही शांत राहणार नाही। आपल्या दादांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहे। CID, CBI या तपासी यंत्रणा कशा प्रकारे काम करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहेत। ब्लॅक बॉक्स जागेवरून हस्तगत करण्यात आला आहे, परंतु तो जळाला अशी सुद्धा माहिती आली होती। त्यानुसार तर 100% दादांचा घात झाला हे उघड होतं, कारण की शेवटच्या क्षणामध्ये काय झालं, कोण काय बोललं, हे ब्लॅक बॉक्सची माहिती ओपन होणे गरजेचे आहेत। यामध्ये त्या विमान पायलटांचा सुद्धा निष्काळजीपणा कुठेतरी दिसला। गरज नसताना त्यांनी रिस्क घेतली आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला। आपल्या दादांना 100% न्याय भेटावा अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे। नेमकं झालं काय ते समोर येणं हे गरजेचे आहे। ज्याप्रमाणे अमोल मिटकरी किंवा इतर काही नेते या संपूर्ण विमान दुर्घटनेवर बोलत असताना काही मोठे नेते मात्र शांत आहेत।
ज्यांना दादांनी मोठं केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री बनवलं, ते सगळे नेते मात्र गप्प बसलेले आहेत. त्यांनी आपल्या दादांना न्याय द्यावा यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे, परंतु ते काहीच ॲक्शन घेत नाही. त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्याकडे सुद्धा संशयाने बघत आहे. परंतु या सर्वांचा एक गुप्त डाव आत्ताच उघड झाला असून हा मी तुम्हाला पुढे व्हिडिओत दाखवणार आहेत. फक्त तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. अजिबात अर्धवट व्हिडिओ कुठेही सोडू नका. जय पवारांकडून VSRचे मालक रोहित सिंह यांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. रोहित सिंह एका विमानात मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसतात असं जय पवार यांनी म्हटलंय. उड्डाणावेळी विमानामध्ये असा निष्काळजीपणा गंभीर असल्याचं जय पवार यांनी म्हटलंय. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची विमानं तात्काळ ग्राउंड करावीत. रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणी जय पवार यांनी केलेली आहे. तर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत. निवृत्ती, जय पवारांकडून ही नवीन मागणी पाहायला मिळते. नक्की त्यांनी आपल्या मागणीमध्ये काय म्हटलंय? नक्कीच आपण पाहतोय की जो अहवाल आला होता या अहवालावरती देखील जय पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं आणि त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांनंतर त्यांनी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि हे व्हिडिओ VSRचे मालक रोहित सिंग हे मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत असतानाचा हा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केलाय. आणि आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. तर त्यांनी DGCA ठामपणे मागणी देखील केली आहे की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमानं तात्काळ ग्राउंड करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती जय पवार यांनी केलेली आहे. सोबतच जे VSRचे मुख्य रोहित सिंह आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी देखील मागणी जी आहे ती जय पवार यांनी केलेली आहे. ही एका मुलाची आर्त हाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी हे होणं गरजेचं आहे अशा प्रकारची इंस्टाग्राम पोस्ट जी आहे ती जय पवार यांनी केलेली आहे. याच्या अगोदर आपण पाहत होतो की जय पवार यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले होते. अनेक इंस्टाग्राम आणि पोस्ट जे आहेत ते वारंवार टाकताना आपल्याला पाहायला मिळत होते. ज्या पद्धतीने जो अहवाल आला होता, प्राथमिक अहवाल आला होता, याच्यावरती देखील जय पवार यांनी नाराजी वर्तवली होती. त्या नाराजीनंतर आता VSRचे मालक रोहित सिंग यांचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पोस्ट केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद निवृत्ती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. जय पवार यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात. माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर राहणार असं जय पवार यांनी म्हटलंय. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणावेळी झोपलेले दिसतात असं जय पवारांनी म्हटलं. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे असं देखील जय पवार यांनी म्हटलंय. मी DGCAला ठामपणे मागणी करतो की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई करावी असं देखील जय पवारांनी म्हटलंय. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमान उड्डाणं तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत अशी मागणी देखील जय पवारांनी केली आहे. रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी जय पवारांनी केली. एका मुलाची आर्त हाक आहे माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी असं देखील जय पवार यांनी म्हटलं.